सर्वांना श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांत म्हणजेच काय, मकर संक्रांत का साजरी करतात, यामागे काय महत्त्व आहे आणि तसेच मकर संक्रांत 2026 ही कधी असणार आहे, कोणत्या तारखेला, तसेच कोणत्या वारी असणार आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. संक्रांतीचा सण हा निसर्गाचा सण असे मानतात. पौष महिन्यात जेव्हा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हाच मकर संक्रांत आपण साजरी करत असतो. सूर्य हा पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो, म्हणजेच तो उत्तरेकडे सरकत जात असतो. याच काळाला उत्तरायण असे सुद्धा म्हणतात. तर सूर्याच्या या संक्रमणाचे जीवनाशी सुद्धा आपले नाते हे जोडले गेलेले आहे. या दृष्टीने हा सण जो महत्त्वाचा मानला जातो. संक्रांतीमध्ये सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गमन हे होत असते. असे पूर्ण 12 महिन्यामध्ये 12 राशींमध्ये सूर्य हा भ्रमण करत असतो. पण संक्रांतीच्या दिवशी जे सूर्याचे गमन आहे हे जास्त महत्त्वाचे मानले जाते. यामुळेच या दिवशी आपण जे सूर्यदेवाला दान करत असतो, म्हणजेच अर्घ्य देणे किंवा इतर गोष्टीचे जे आपण दान धर्म या दिवशी करत असतो, ते अनेक पटीने याचे फळ आपल्याला मिळत असते अशी मान्यता आहे. संक्रांत म्हणजेच काय, तर संक्रमण म्हणजेच पुढे जाणे. आर्य लोक जे उत्तर ध्रुवावर राहत होते ते या सण हा 3 दिवस साजरा करायचे. यामध्ये संक्रांतीच्या अगोदरचा दिवस जो असायचा भोगी, नंतर मकर संक्रांत आणि त्याच्यानंतरचा जो तिसरा दिवस आहे तो म्हणजेच किंक्रात. हा सण आपण रथसप्तमीपर्यंत साजरा करत असतो. तर जो भोगी आहे या दिवशी आपल्याकडे बऱ्याच भागांमध्ये सर्व भाज्या मिक्स करून भाजी ही बनवून या दिवशी खाण्याचे महत्त्व आहे. तसेच मकर संक्रांत 2026 ही आलेली आहे 14 जानेवारी वार बुधवार या रोजी. जो या मकर संक्रांतीचा शुभ काळ असणार आहे तो 2:49 ते 5:45 असणार आहे. या शुभ काळामध्येच आपल्याला जे महिला वर्ग आहे ह्या बऱ्याच भागांमध्ये वाण देण्याची प्रथा असते, तर ह्या आपल्याला शुभ काळामध्ये वाण हे द्यायचं आहे. तसेच जे आपल्याला दान धर्म या दिवशी करायचे आहे, विशेष म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तीळ दान महत्त्व आहे, गूळ दान. तसेच आपण या दिवशी गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र हे सुद्धा दान करू शकतो. तसेच आपल्याला या दिवशी नदी तीरावरती जाऊन आपण बरेच लोक हे अंघोळी करत असतात किंवा स्नान हे करत असतात, तर हे सुद्धा आपल्याला सर्व या शुभ काळामध्ये करायचं आहे. तसेच या वर्षीची जी मकर संक्रांती आहे ही कुमारी अवस्थेत आलेली आहे आणि ती बसलेल्या स्थितीमध्ये आहे. तिने एका हातामध्ये गदा घेतलेली आहे आणि दुसऱ्या हातामध्ये सुवाससाठी जाईचं फूल हे घेतलेलं आहे आणि तिने गंध हा केशरचा लावलेला आहे. तसेच ही मकर संक्रांती दक्षिण दिशेकडने येत आहे, तर ती पश्चिम दिशेला जात आहे. तसेच ती वाघावर बसलेली आहे आणि तिचं उपवाहन घोडा हा असणार आहे. या वर्षीच्या मकर संक्रांतीने पिवळे वस्त्र हे परिधान केलेले आहे. त्याचबरोबर या वर्षीच्या मकर संक्रांतीचा पदार्थ हा खीर असणार आहे व मकर संक्रांतीचं चंद्र राशी ही वृश्चिक व तिचं नाव मंदाकिनी हे असणार आहे. अशा प्रकारे सर्व मकर संक्रांतीची या वर्षीची स्थिती आहे. याबरोबर नंतर आपण संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजेच किंक्रात हा आपण बरेच जण या दिवशी शुभ कार्य ही कोणती करत नाही. या दिवशी आपल्याला घरामध्ये वातावरण हे शांततेचं ठेवायचं आहे. जसं म्हणतात की या दिवशी जर आपण काही किरकिर केली किंवा कटकट घातली तर ती वर्षभर आपल्या मागे लागतात. यामुळे या दिवशी आपल्याला एकदम शांततेत हा दिवस साजरा करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला जे घरातील बालक आहेत म्हणजे मुलं हे आपल्या घरामध्ये असतील तर त्यांचं बोर नाणंसुद्धा या दिवशी आपल्याला करायचं आहे. या दिवशी नंतर आपल्याकडे बऱ्याच महिला वर्गांचं हे वाण देण्याची प्रथा ही चालू झालेली आहे, म्हणजेच हळदी कुंकू. महिला वर्गांचा आवडता सण. यामुळेच आपले जे आपल्या मैत्रिणी असतात, आपले ज्या कोणी दूर गेलेले आपले नातेवाईक असतात, या सर्वांना बोलवण्याचा हा एक महत्त्वाचा सण आणि यामुळेच आपले जे सुख दुःखाची देवाणघेवाण या कार्यक्रमातून आपण करत असतो. यामुळेच आपले स्नेहाचे बंध हे अधिक पक्के होण्याचा हा कालावधी.
जर असा हा संपूर्ण महत्त्वाचा मकर संक्रांती सण हा जरूर सेलिब्रेट करावा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीविषयीची कथा ही तुम्ही लवकरच या चॅनलवरती बघू शकता. असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबने मला खूप मदत होते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.